नमस्कार मैत्रिणी, आज आपण सुकटची चटणी बनवणार आहे बघा. अगदी सोप्या पद्धतीने आणि गावच्या पद्धतीने. ही चटणी तर खूपच टेस्टी होते बघा. तुम्ही चपाती सोबत, भाकरी सोबत खाऊ शकताय. असं डब्यात ठेवलं ना सुकटमध्ये मुंग्या जात नाही त्या बघा. आणि त्या सुकटाला लगी मुंगी लागते. तर पॅक डब्यात ठेवायचं. आता आपण पिशवीतनं काढून घेऊया बघा. ही सुकट जरा मोठंच आहे बघा, बारीक लई नाही. छान आहे सुकट. तर आपण सर्व पिशवीतनं काढून घेऊया. तर काही कचराही असत ना, ह्यातला काढून घ्यायचा आपल्याला. बघा किती जाडसर आहे बघा, मोठं मोठं आहे इथं सुकट. काय काय लई बारीक असलं ना त्यातला कचरा पण काढता येत नाही. चाळण घ्यायची, मोदपत्र घेतले चाळून घेऊ आपण. बघा खाली कचरा पडतो ह्यातला, बारीक कण पडते. म्हणजे काय तर राळ माती असले तर निघून जाते. ते उन्हात घालते ती ना, काय ना धूळ माती जातच असते. बघा हे सगळा कचरा आपण काढून टाकूया. सुकट नीट साफ करून घ्यायचं. बारीक धूळ कचरा खडक काय असतं उन्हात घातल्यावर. आता एका बाउलमध्ये काढून घेऊया आपण. आणि बारीक असलेलं आपल्याला नाही घ्यायचं. जास्त बारीक असलेलं काहीतरी घाण असते म्हणून घ्यायचं ना आपल्याला. वरलं घेऊ आपण. आता मी इकडे 2 मोठं कांदे चिरून घेतलेत बघा, बारीक असं. ही लाकडाची फळी आहे बघा, त्याचा मी चोकून केलाय. सुकट आपल्याला खमंग भाजून घ्यायचं. कढई ठेवल्या गॅसवर, व्यवस्थित भाजून घ्यायचं. भाजल्यामुळे खमंग सुकटची चटणी होते वा छान. परत भाजून घ्यायचं, चवीला छान लागतं. असं एकदा पद्धतीने करून बघा तुम्ही, नक्कीच सर्वांना आवडेल. आणि सुकटची चटणी तोंडाला चव वाढणार आहे ना बघा, खूपच टेस्टी होते. झटपट रेसिपी होते. खमंग चांगलं भाजून घ्यायचं आपण, एकसारखं हलवून घ्यायचं. आता काढून घेऊया. चांगलं भाजलंय बघा, जास्त पण नाही भाजायचं, करपून जाईल. आता स्वच्छ धुवून घेऊया आपण. भाजल्यानंतर धुवायचं, आधी नाही धुवायचं. आता कढई परत 30 ठेवले धुवून मी. 1 मोठा चमचा तेल घालूया आणि कांदा घालूया आपण. आज कांदा घालूनच करणार, टमाटर नाही वापरत ना. टमाटर नाहीच माझ्याकडे तर वापरणार कसं. गावी असल्यामुळे टमाटर या जास्त घेतातच नाही बघा. बाजारात नांगे खराब होऊन जाते, ते 1-2 दिवस राहते. कांदा चांगला ब्राऊन कलर होईपर्यंत भाजून घ्यायचं सोनेरी. आता 1 चमचा हळद घाले, धना पावडर घाले, लाल तिखट घाले 1.5 चमचा. कांदा लसूण मसाला बघा. हे कांदा लसूण मसाला वापरला, जास्त पावडर वापरायची गरज पण नाही. गरम मसाला आहे यात, सगळं मसाला असतं. तर आता खोबऱ्याचं वाटण घातलं बघा. खोबरं लसूण मी वाटलेलं होतं, घाले. जास्त काय ह्यात घालायची पण गरज नाही. आता सुकट घाले धुवून पाणी नितळून घ्यायचं आपल्याला. पिळून सर्व सुकट घालून घेतलं. आता हे कांद्याचा परतून घेऊया आपण मसाला संग. चवीपुरतं मीठ घालूया. 5 मिनिटात तयार होते बघा, जास्त वेळ लागत नाही. झालंय नाना कसं सुद्धा नाही तर मला सकाळ नंतर टाकलं व्हायला दिसलं. आता सुकट शिजायपुरतं पाणी वाटायचं, जास्त नाही पाणी वाटायचं आपल्याला. सर्व मिक्स करून घेऊया. झाकण ठेवूया 2 मिनिटं. लगेच तयार होते. पाणी आटून गेल्यानंतर
झाकण काढले बघा. तर सुकटची चटणी आपली तयार झाली आहे. चपाती संग तुम्ही खाऊ शकता, भाकरी संग, तांदळाच्या, ज्वारीच्या, डाळ भाता संग सुद्धा तोंडी लावत छान लागते बघा. चवीला तर अप्रतिम होते. नक्कीच आवडत. लाईक करा, सबस्क्राईब करा, नवीन कोण असेल त्याने. असंच व्हिडिओ माझा मैत्रिणीला शेअर करा. खूपच टेस्टी झाले. धन्यवाद. बाय बाय.